गणेशा किती गिरवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे। हिने घडविल्या किती किती विभूती महान, हिने घडविल्या किती किती विभूती महान। शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान। जगावरती राज करतात हिची लेकरे, पाहून हिला किती किती वाटते बरे। जगावरती राज करतात हिची लेकरे, पाहून हिला किती किती वाटते बरे। अशी माझी शाळा जगासाठी वरदान, अशी माझी शाळा जगासाठी वरदान। शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान। शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान। शाळा माझी छान छान, शाळा माझी छान 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 छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान। शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान। शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान। शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा। बाजार खूप झाला असेल, पण मला आत्मविश्वास आहे शिवाजी शिक्षण, शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचा दर्जा आजही समाजात तोच आहे जो खूप उद्या किती एज्युकेशनचा बाजार आहे, पण या शाळेचं जे अस्तित्व आहे हे या शाळेचं अस्तित्व याच्या मूळ सिद्धांतावर टिकून आहे। आणि ही सर्व ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आहे। आणि समर्पित शिक्षकगण, मी आजही म्हणतो की शिवाजी त्या दिवशी मुंगशे सरांनी, आता आम्ही एक फक्त 2च मिनिटं घेतो, जास्त घेतो। मुंगशे सरांनी आमचा एक असा डमी क्लास घेतला, म्हणजे ॲक्च्युली त्यांनी एक प्रकारचा अभिनय करून आमचा क्लास घेतला। त्यामध्ये एक आमचा इंग्लिशचा पिरियड झाला, एक जिओग्राफीचा पिरियड झाला, आणि एका विषयावर 3 सरांनी आम्हाला शिकवलं। तेच शिस्त मॅ कमी सर एंट्री घ्यायची, बसलो, प्रेझेंटी झाली, दोघं जण उशिराला त्यांचे कान पकडायला लावले, त्यांनी ग्रामरवर आम्हाला 10 मिनिटं शिकवलं। म्हणजे त्यावेळेस कशा प्रकारचं शिक्षण होते त्याची पूर्ण उजळणी झाली। एकंदरीत आमचा कार्यक्रम चांगला झाला, विद्यार्थ्यांना तरी। शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान। 11वी 12वी मी आर लावडीमध्ये केली। मीनवाईल 12वी दिवाळीपर्यंत झाल्यानंतर माझं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं। मग माझं एज्युकेशन झालं डिस्कंटिन्यू, मी एअरफोर्समध्ये जॉईन झालो। मी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये होतो। मग एअरफोर्समध्ये मी 20 वर्ष सर्व्हिस केली। 20 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 1999मध्ये रिटायर्ड झालो, आणि 2000 पासून मग मी वकिली सुरू केली। मीनवाईल मग 12वी झाल्यानंतर माझं जे डिस्कंटिन्यू झालं ते एज्युकेशन, मी फॉर्म नंबर 17 भरून भारतीय विद्यालयातून ॲज ए एक्सटर्नल कॅन्डिडेट 12वी केली। नंतर भारतीय महाविद्यालयातून ॲज ए एक्सटर्नल कॅन्डिडेट्स मी BA केलं। नंतर लॉ केलं पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजमधून, आणि त्याचा फायदा मी आज जवळजवळ मागच्या 24 वर्षापासून वकिली करत आहोत। पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे जे शिक्षणाविषयीची ज्या इकडून नोकरी लागल्यानंतर माणूस कोणी शिक्षणाकडे पाठ फिरवत नाही, म्हणजे लक्ष देत नाही, पण ते माझं अपुरं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द होती, आणि ते मी पूर्ण केलं। आणि त्यावेळेस शाळा माझी छान छान।